यासाठी रात्रंदिवस काम करतात त्या सर्व क्रीडा शिक्षकांचं मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। भारत माता की खाली बसायचंय। अजून देखना सोहळा आहे। या महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेब फोटोग्राफर अलीकडे इकडे मध्ये जायचं नाहीये, फक्त मान्यवर आणि शिक्षक असतील। खर तर हे राष्ट्र दैवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, ही स्वातंत्र्य आणि देशभक्तीची मशाल ह्या नौजवान तरुणांच्या कोणीही मध्ये जाणार नाही। अजून कार्यक्रम आहे। माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेब त्यांच्या सोबत या लातूरच्या विकासाची गाथा ज्यांनी गेल्या 3 वर्षात अत्यंत कर्तव्यदक्षपणे निभावली त्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय राहुल कुमार मीना सर, महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त मानसी मीना मॅडम आणि त्यांच्या सोबत सर्व मान्यवर, या ठिकाणी शिक्षण उपसंचालक माननीय दत्तात्रय मठपती सर यांच्या निवेदनाखाली शिक्षण उपसंचालक विभागाच्या वतीनं सर्व सहभागी शाळा मुख्याध्यापक, शिक्षक आणि सर्व अधिकारी बांधवांचं या कवायतीच्या अनुषंगाने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेब आणि सर्व मान्यवर सगळ्यांचा अतिशय अभिमानाचा स्वातंत्र्य दिवस आहे। जगातली सगळ्यात मोठी प्रजासत्ताक डेमोक्रेसी म्हणून भारताला ओळखलं जातं आणि सगळ्यात मोठं संविधान सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि सगळ्यांना एक अधिकार एका ह्याच्यामध्ये सगळ्यांना आणण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून केलंय। मी सगळ्यांना परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि देशाच्या प्रगतीमध्ये, देशाच्या सुरक्षेमध्ये सगळ्यांनी आपलं भारताचे नागरिक म्हणून योगदान देत राहावं ही विनंती करतो। सर, जिल्ह्याचं पालकत्व तुमच्याकडे आहे। लातूरमध्ये एवढा मोठा गंभीर प्रकरणला अनुष्का पाटोळेच्या, आपण त्यांना भेट देणार आहात? त्यांच्या मागच्या वेळेला ज्यावेळेला हे प्रकरण झालं त्यावेळेला मी इथं होतो, त्यावेळेला त्यांची आई आणि त्यांचे घरातले स्वतः मुख्यमंत्री साहेब आले होते, त्यावेळेला त्यांची भेट झाली, त्यावेळेला मी पण तिथं होतो आणि या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीनं जे काही गुन्हेगार आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्याचं किंवा त्यांना कुठल्याही पद्धतीनं सहकार्य होईल असं काही प्रशासनाकडनं, पोलीस प्रशासनाकडनं होणार नाही। दुसरं म्हणजे SIT जी मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे ती महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नेमली आहे। अजून या सगळ्या प्रकरणाचा तपास चालू आहे, अजून आपण तपास पोलिसांनी संपवलेला नाही आहे आणि काल पण मला वाटतं 1-2 तास मोर्चा आला होता, तर त्यांचं पण जे आहे म्हणजे त्यांचा जो अँगल आहे त्या अँगलनं पण SIT तपास करेल। आमचं अतिशय दुर्दैवी गोष्ट झाली आहे, त्या जवाहर नवोदय विद्यालयातले स्टाफला सुद्धा तिथनं सगळा स्टाफ म्हणजे नुसतं 1-2 अधिकारी नाहीत, जे दोषी होते त्यांना तर तात्काळ अटक केलेलीच आहे, त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा, बाकी सगळे गुन्हे हे दाखल केलेलेच आहेत। पण त्यात सुद्धा पूर्वी काही प्रकार असेच नवोदय विद्यालयामध्ये झाले होते, त्यामुळे तिथं असणारा जो स्टाफ आहे तो सगळा स्टाफ तिथनं बदलावा आणि नवीन स्टाफ देण्याबद्दलच्या सुद्धा मी, कलेक्टर मॅडम, आम्ही सगळ्यांनी
संबंधित जे त्यांचे वरचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही सूचना दिल्यात, तशी ते प्रक्रिया पण त्यांनी चालू केली. सर, कुटुंब भयभीत आहे, त्यांना संरक्षण देण्याची कुटुंबानं संरक्षण देण्याचं अजून तर काही आपण काळजी करू नका. कुटुंबाला कुणाकडनंही धोका होणार नाही आणि पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन त्याची खबरदारी.